नमस्कार. निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 189 आणि 190. जोपर्यंत तुम्हाला वाटते तुम्ही जगात आहात व बाह्य जगत हे अगदी खरे आहे, तोपर्यंत तुम्ही परिस्थितीचे म्हणजे तुम्हीच निर्माण केलेल्या मानसिक जगाचे गुलाम म्हणूनच राहता. त्यापासून जर तुम्हाला मुक्त व्हायचे असेल तर तुमचे सर्व लक्ष तुमच्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाकडेच हवे. त्यामुळे तुमच्या हे सहज लक्षात येईल की तुमच्याच प्रकाशात सर्व जग प्रकाशित होत आहे. तुम्ही मात्र कशामुळेच प्रकाशित होत नाही आहात, तर स्वयं मूळचे अगोदरचे प्रकाशत्वच आहात. याचाच दुसरा अर्थ असा झाला की जग तुमच्यात आहे, तुम्ही जगात नाही. तसे पाहिले तर आपल्या सर्वांच्या बाबतीत काहीच बिघडलेले नाही. फक्त जो काही विचारशक्तीचा आणि कल्पनाशक्तीचा गैरवापर झाला आहे, त्यामुळेच दिव्याखाली अंधार जमा होत आहे. तुम्ही म्हणून जे अगोदरचे असणेपण आहात, ते कधीच कोणतीच इच्छा करत नाही, कशालाच भीत नाही, सुख-दुःखाला तर ते जाणतच नाहीत. वस्तुतः इच्छा, भीती, दुःख यांना स्वतंत्र अस्तित्वच नाही. ते परप्रकाशित आहेत आणि जे परप्रकाशित असते ते सदैव कशावर तरी अवलंबून असते. त्यांना प्रकाश देणारे आपणच असणेपणाच्या रूपात आहोत. देहबुद्धीच्या आधाराने परिस्थितीच्या प्रभावामुळे तुमच्या ठिकाणी व्यर्थच व्यक्ती म्हणून तुम्हीच तुमच्या सातत्यासाठी एक नवीन भासमान अशी कल्पना उभी केली आहे व जिला सातत्यासोबत तुम्ही सत्यत्व पण दिले आहे. तिचे भोगणे, सहणे इत्यादी तुम्ही तादात्म्यामुळे आपले स्वतःचे खरे समजता. तुम्ही व्यक्ती आहात हे ठामपणे नाकारा. काहीच बिघडत नाही. इथे नाकारणारा हाच ज्ञानी म्हणून राहील, पण ज्ञानी म्हणून स्वतंत्र वेगळा न राहता ज्ञानी म्हणजेच ज्ञान अशी ही परम अद्वैतानुभूती इथे राहील. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मी जे सांगतो ते शब्द लक्षात ठेवा, ध्यानात ठेवा, पकडून ठेवा व त्याच्या मार्गदर्शनाच्या प्रकाशातच असा. गुरुवचनाचा त्यामुळेच आदर करा. वस्तुतः आपण स्मृतीच्या आधारे जगत असतो. त्यामुळे आपण इच्छा व भीती यांनी आपली फसवणूक कधी होते ते आपल्याला साधे कळतही नाही. माझ्यावर विश्वास ठेवा असे मी म्हणत नाही, तर एवढेच म्हणतो, माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा, त्याचीच आठवण ठेवा. हे मी तुमच्याशी बोलतो तर मला काहीच नको. हे मी तुमच्यासाठी बोलतो, मला तर काहीच नको. उपदेशाच्या साधेपणाला तुच्छ समजून आडमार्गाला जाऊ नका. उपदेशाच्या साधेपणाला तुच्छ समजून आडमार्गाला जाऊ नका. पण जे खूप साधे, सरळ, सोपे असते, त्यावर विश्वास ठेवण्याचे धाडस तुम्ही ठेवत नाही. तुमच्या इच्छेची तीव्रताच तुम्हाला खरे मार्गदर्शन करेल. यापेक्षा अधिक चांगल्या मार्गदर्शकाची किंवा मार्गदर्शनाची तुम्हाला जरुरी नाही. सध्या आपण जागृतीवस्थेत आहोत,
म्हणजे स्त्री पुरुष नामरूप सुख-दुःख इच्छा भीती युक्त अशी व्यक्ती आहोत आणि माझा जन्म झाला हे खरे मानणारे आहोत. तोपर्यंत तुम्ही गैरसमजातच राहाल. जन्मापूर्वी आता आपण जशी व्यक्ती स्वतःला समजतो, जन्मापूर्वी आता आपण जशी व्यक्ती स्वतःला समजतो, तसे काहीच नव्हते. तर सर्व ठिकाणी, सर्वांच्या ठिकाणी जे असणेपण असते किंवा आहे, त्याच असणेपणाने असतो व मृत्यूनंतरही व्यक्ती राहणार नाही. तर सर्व ठिकाणी, सर्वांच्या ठिकाणी जे असणेपण आहे, त्याच असणेपणाने राहणार सुद्धा आहोत. म्हणजे कमीत कमी काळ व्यक्ती असण्याचा गैरसमज आणि जास्तीत जास्त असणेपणाचा काळ हेच आपले मूळ स्वरूप आहे. म्हणजे व्यक्ती हा गैरसमज अगदीच धुळीच्या कणापेक्षाही नगण्य आहे. मग आताच आपण व्यक्ती हा गैरसमज का सोडून देऊ नये? म्हणजे व्यक्त म्हणूनच का राहू नये? भाग 190. श्री निसर्गदत्त महाराज नेहमीच आपल्याकडे भेटायला येणाऱ्या परदेशी पाहुण्यांची काळजी घेत. एकदा ते अशाच परदेशी पाहुण्याला म्हणाले, तुम्ही जमिनीवर खाली बसू शकता की काय? का तुम्हाला उशी किंवा खुर्ची लागेल? तुम्ही स्वस्थ निवांत बसा. तसे बसले तरी चालेल. निवांत असणे, केवळ असणे हेच महत्वाचे आहे. तुम्हाला काहीच विचारण्याची गरज नाही. आम्ही भारतात अशा निवांतपणे, शांतपणे बसून वेळ घालवण्याला खूपच महत्त्व देतो. म्हणजे पुढे काय या प्रश्नापासून जरा आम्हाला मोकळे होता येते. आपल्यातच रमता येते. जेव्हा तुम्हाला कशाचीच घाई नसते, तेव्हा तुम्ही चिंतामुक्त असता, शांत असता. त्या मौनात जे काही अनुभवाला येते, ते मात्र दुर्बीण आणि सूक्ष्म असते. म्हणून मौनात राहून सर्व लक्ष आपल्या असणेपणाकडेच देणे हेच महत्वाचे आहे. अशी सूक्ष्मता असली की पुढचे काम मात्र सोपे होते. म्हणून केवळ असा निवांत स्वस्थ होण्याच्या प्रयत्नात अस्वस्थ मात्र होऊ नका. स्वस्थ होण्याचे काम ही स्वस्थ होण्याचे कामही जर तुम्हाला कठीण वाटत असेल, तर स्वस्थ शब्दाला काही अर्थच नाही राहणार. फक्त आपण आहोत यालाच घट्ट धरून राहा. वैतागून असे म्हणू नका, होय मी आहे, आता पुढे काय? मी आहे यात असले की त्यात पुढे काय, मागे काय असा प्रश्नच उत्पन्न होत नाही. ती कालातीत अशी अवस्था आहे, हेच लक्षात घ्या. तुम्ही मुळात असेच आहात, नित्य वर्तमानात. पण तुम्ही विचार करण्याच्या शक्तीचा आणि कल्पना करणाऱ्या शक्तीचा चुकीचा वापर करता. म्हणूनच भविष्य, भूत, वर्तमान यांच्या आत बाहेर करत राहता. तुमचे भिक्षापात्र मुळात सोन्याचेच आहे, हेच तुम्हाला माहीत नाही. म्हणून तर तुम्ही त्यात कुणी भीक टाकावी म्हणून दारोदार भटकत राहता. विचारशक्तीचा, कल्पनाशक्तीचा गैरवापर आपल्याला करण्याची सवयच लागली आहे. त्यामुळेच तुम्ही स्वतःबद्दल काही बाही कल्पना करत राहता. म्हणून तुम्ही मुळात जसे आहात तसे स्वतःला जाणण्यासाठी कल्पनेची सोबत सांडा, विचाराची सोबत सांडा. शुद्ध पाण्याच्या रुचीची, पाण्याच्या चवीची कल्पना तुम्हाला येऊ शकत नाही, जोपर्यंत इतर चवी पाण्यात मिसळल्या जातात तोपर्यंत. त्या मिसळलेल्या चवी दूर केल्यावरच तुम्हाला तुमची शुद्ध चव अशी कळेल. पण तुम्हाला तुमच्या ताणतणावात राहण्याचीच गोडी वाटते असे दिसते. म्हणून असण्याचा अगोदरपणे असण्याच्यात राहण्याचे महत्त्व मनापासून मान्य करा आणि तसेच राहा. वैतागाने होय आता पुढे काय असे म्हणू नका. ती वैतागवाडी आहे.
म्हणून रोज पुरेसा वेळ म्हणजे जास्तीत जास्त वेळ स्वस्थ बसा. कसे ते विचारू नका. त्याचे स्पष्टीकरण करता येत नाही. चिकाटी असले तर हे कळेल पण, जमेल पण. स्वस्थ बसण्यात काय कठीण आहे? फक्त बसलो स्वस्थ, पुढे काय? हे मात्र विचारू नका. पुढे काय, पुढे काय अशा म्हणण्याने आपल्या व्यक्तिभावाचा अतिरेक झाला आहे, असे तुम्हाला वाटले पाहिजे. आपण म्हणजे वस्तुतः स्मृतीचे, सवयीचे असे गाठोडे आहो, की एखादी गवताची पेंडी गवताच्याच वळलेल्या दोरीने बांधावी तशी. पण गवताची वळलेली दोरी स्वतःला गवताच्या गठ्ठ्यापासून व्यर्थच, वेगळी व स्वतंत्र समजते. हाच व्यक्तिभाव जो केवळ भ्रम आहे, म्हणजे स्मृतीचे आणि सवयीचे विकृत रूप, म्हणजेच व्यक्तीचे अनावश्यक गोष्टीला सतत विरोध करणे, हाच व्यक्तिभाव हा केवळ भ्रम आहे. स्मृती, आठवणी म्हणजेच विचार. स्मृती, आठवणी म्हणजेच विचार व असे विचार व व्यक्ती ह्या मुळात दोन गोष्टी नाहीत. असे विचार व व्यक्ती ह्या मुळात दोन गोष्टी नाहीत. मी विचार करणारी व्यक्ती म्हणजे विचारक आणि हे माझे बरे वाईट विचार असे द्वैत नाही, तर केवळ बरे वाईट विचार हेच आहेत. त्यांना बरे वाईट म्हणणारा असा कुणीच नाही. म्हणून व्यक्तिभाव हा केवळ भ्रम आहे. फक्त स्मृतीचे आणि सवयीचे विकृत रूप, म्हणजेच व्यक्ती अनावश्यक गोष्टीला सतत विरोध करणे हेच यशाचे रहस्य आहे. म्हणून नेहमी स्वतःपाशीच राहा आणि इथेच सर्व आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. ठिकाणी चुकलं, जाऊ द्या. काम आहे हो. खरं हे चुकलं रे तसं.